शाळेमध्ये या सत्काराचं महत्व थोडंसं वेगळं आहे, हे आपणही समजू शकता. कारण एखाद्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणं आणि त्या ठिकाणी लोकांनी आपलं सत्कार करणं, कौतुक करणं, दोन शब्द आपल्यावर बोलणं, यापेक्षा ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या शाळेमध्ये आपला पाया पक्का झालाय, त्या शाळेतील गुरुजनांनी आपलं कौतुक करणं ही गोष्ट थोडी वेगळी असते. कारण ज्यावेळी या शाळेमध्ये 9वी-10वीला मी शिकत होतो त्यावेळेस इतक्या भौतिक सुविधा नव्हत्या. गावामध्ये मंदिरामध्ये आमची शाळा भरायची आणि 3-4 ठिकाणी त्या शाळा आणि त्या इमारती विखुरलेल्या असायच्या. कधी कधी परिपाठ चांगला व्हायचा नाही, कधी कधी स्थानिक अडचणी यायच्या, कुणाच तरी मिरवणूक असायची, दारामधून जायची, खूप सारा डिस्टर्बन्स असायचा. आणि शाळेमधील असणाऱ्या कोर्ट केसेस आणि इतर बाबी असल्यामुळे 10वीला आम्हाला पुन्हा खुंटेबळला वर्ग करून त्या ठिकाणी आमची परीक्षा झाली होती. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी शाळेत शिकत होतो. आणि तुम्ही सर्व भाग्यवान आहात यासाठी की आज तुमचे पालक तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत जागरूक आहेत. BY सर या ठिकाणी आहेत. आमच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती, पालक जागरूक नव्हते, शाळेच्या बाबतीत प्रतिकूलता होती, तरी सुद्धा त्या कालावधीत आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलोय. मला त्यावेळेस एक छंद असायचा, पहा, जरी मंदिरामध्ये शाळा भरायची तरी आपल्या शाळेचं नाव तालुक्यात असावं असं मी शिक्षकांना ऑफिसमध्ये येऊन नेहमी सांगायचो. काहीतरी आपण असं करू की आपलं भैरवनाथ विद्यालय आष्टीच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जावं. मग त्यावेळेस KM मोरे सर या बाबतीत ऍग्री झाले आणि त्यांनी एक असं धोरण राबवलं की ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होतील त्या ठिकाणी आपण कायद्याचा अखंडाला पाठवत जाऊ. सुदैवानं आनंदाची गोष्ट अशी, ज्या ज्या ठिकाणी मी वक्तृत्व स्पर्धेला जायचो त्या त्या ठिकाणी आपल्या भैरवनाथ विद्यालयाचा विद्यार्थी माझ्या रूपाने पाहिला यायचा. म्हणजे तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या शाळेचं नाव करण्याचं मला सौभाग्य त्यावेळेस मिळालं आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली शाळा ओळखली गेली. यानंतर मी 12वीला ज्यावेळेस सरस्वती विद्यालय दौलताबाद या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा कला शाखेमध्ये मी तालुक्यामध्ये पहिला आलो होतो. आणि ज्यावेळेस माझा आष्टीला सत्कार समारंभ असताना भाषण झालं त्यावेळेस मी या आपल्या शाळेचा उल्लेख केला होता. कारण 2 वर्ष त्या ठिकाणी होतो, परंतु माध्यमिक शाळेमध्ये असणारे तत्कालीन शिक्षक यांचं माझ्या जडणघडणीमध्ये फार मोठा या ठिकाणी वाटा होता. बांधवांनो, सरांनी आता सांगितलंय की सालेवडगावमध्ये शिकताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकताना, कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असताना किती संघर्ष करावा लागतो. पण सर, माझं लॉजिक जगण्यास थोडंसं वेगळं आहे. कारण जगामध्ये ज्यावेळेस 1000 लोकांचा अभ्यास मधल्या कालावधीत मी केला MPSC करताना, तर त्या 1000 कालावधीचा अभ्यास करत असताना त्याच्यावर एक पुस्तक पण आहे शॉर्टमध्ये, सहस्त्रकातील सहस्त्रक म्हणून, आपण ते वाचू शकता. मी मध्ये मला वाटतं त्यासाठी सांगितलं होतं सरांना की अशा टाईपची पुस्तकं आपल्या शाळेमध्ये असायला पाहिजे लायब्ररीमध्ये. तर 1000 लोकांचा अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की या 1000 मधील 900 पेक्षा जास्त लोक असे आहेत की ज्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी कपडे नव्हते, ज्यांना धावण्यासाठी बूट नव्हते, ज्यांना खाण्यासाठी 2 टाइमची जेवणाची व्यवस्था नव्हती, आणि ते आज जगातल्या टॉप 1000 लोकांमध्ये आहे. त्यामुळे जगामध्ये संघर्ष करत असताना आपण एक मन नेहमी ऐकतो, पहा, की अंथरून पाहून पाय पसरावे, ही मन चुकीची आहे. अंथरून पाहून का पाय पसरावे? कधी कधी अंथरूनही आपण लांब घेऊन जाऊ शकतो ना. अगोदर आपण अंथरून वाढवूया, मग पाय पसरण्याचं क्षमता किती मर्यादा आपण वाढत नेऊया. म्हणजे आपण स्वतःला निर्बंध का बाळगायचा? आपण सालेवडगावमध्ये जगतो, आपले वडील शेतकरी आहेत, आपले वडील गरीब आहेत, आपले वडील कुठेतरी काम करतात, ही भूमिका आपल्या मनामध्ये का ठेवायची आपण? तर आपण या बाबतीत पॉझिटिव्ह असलं पाहिजे. माझं हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. जगातल्या सगळ्या मोठ्या गोष्टी, मग खेळापासून राजकारणापर्यंत किंवा इतर आर्थिक बाबतीतल्या असतील किंवा कोणत्या इतर बाबतीतल्या असतील, ऑलिम्पिक पदक विजेत्याच्या बाबतीतल्या असतील, त्या सगळ्या मोठ्या गोष्टी कुणी केल्या? गरिबांनी केल्या. सगळ्या गोष्टी यांनी केल्यात की ज्यांना खाण्यासाठी काही नव्हतं, ज्यांना शिक्षणासाठी पैसा नव्हता, ज्यांना कपडे नव्हते. आज आपला अविनाश साबळे आष्टीतला ऑलिम्पिक खेळून आलाय. छोटं उदाहरण आहे, आष्टीमधला मुलगा आहे, ऑलिम्पिक खेळतोय. त्याच्याकडे काय होतं? त्याला तर पळण्यासाठी बूट सुद्धा नव्हते. आज त्याने ऑलिम्पिक मधलं एक वेगळं केडर निवडले आणि त्या ठिकाणी तो यशस्वी झालाय. आज आपण जर मोठ्या लोकांची उदाहरणं घेतले, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, त्यानंतर इंडियन आयडल मध्ये वेगवेगळे गायक, यांची पार्श्वभूमी थोडीशी पडताळून पहा. सचिन तेंडुलकर सुद्धा या ठिकाणी खेळायला जाण्यासाठी बॅट नव्हती. सचिन तेंडुलकर 10वीला इंग्रजी विषयात नापास झालेला विद्यार्थी आहे. त्या काळात त्याची परिस्थिती कशी असेल? परंतु सुदैव या गोष्टीचं, जेव्हा आम्ही शिक्षक म्हणून शाळेमध्ये काम करतो त्यावेळेस तुम्ही पालक आमच्या समोर येता, तर तुमच्यामधलं एक चांगलं आम्ही शोधलं पाहिजे. ते आवर्जून या ठिकाणी मी सांगतो. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या गावाचं रोशन करू शकता, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या गुरुचं आणि शाळेचं नाव रोशन करू शकता, त्या क्षेत्रामध्ये बेस्ट केलं पाहिजे. सर, मला नेहमी सांगावंसं वाटतं, शिक्षक म्हणून ज्यावेळेस आपण सेवानिवृत्त होतो त्यावेळेस कुणीतरी आपल्याला विचारलं की तुमची शेवटची कुंजी काय आहे, तुमचं आयुष्यातलं सार काय आहे, हे ज्यावेळेस कुणी विचारतो त्यावेळेस आपण आनंदाने सांगतो की माझा पहिलीमध्ये आलेला एक विद्यार्थी वर्गामध्ये गुणगुणत होता, त्याला मी छडीने मारण्याऐवजी त्याला कुठेतरी गायनाचे क्लास उपलब्ध करून दिले आणि आज तो भारतातला एक टॉपचा गायक आहे. ही माझ्या आयुष्यातली कुंजी आहे. त्यानंतर 3रीच्या वर्गामध्ये त्यावेळी एक
विद्यार्थी यायचा, तो बॅट घेऊन यायचा, त्या बॅटचा इतर मुलांना त्रास व्हायचा, पण मी कधीच त्याला मारलं नाही किंवा शिस्त लावली नाही. त्या बॅटिंगमधलं त्याचं कौशल्य ओळखलं, त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं, त्याला क्रिकेटचे क्लास लावले आणि आज तो जागतिक दर्जाचा क्रिकेटर आहे. ही आमच्या आयुष्यातली कुंजी आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक विद्यार्थ्यामधलं वेगळेपण ओळखलं. आज BY दहापंत सर या ठिकाणी आहेत, त्यांचं मी विशेष कौतुक करू इच्छितो. गेल्या 10 वर्षापासून आपल्या शाळेचे विद्यार्थी राज्यभरामध्ये स्पोर्ट्समध्ये एक वेगळ्या क्षेत्रामध्ये मला पाहायला मिळतात. खरंच आपल्या गावामध्ये एक कॅलिबर आहे. वाडेकर सरांनी सांगितलंय, इथं एक वेगवेगळे रत्न आहेत, त्यांना फक्त संधी उपलब्ध करून देण्याची वेळ आहे. सर तर आहेत, स्वतःहून सुद्धा आपण पुढे आलं पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्यामधलं जर खेळाचं कौशल्य आपण ओळखलं आणि भविष्यामध्ये जर तो आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला तर ते सरांच्या आयुष्यातलं सार असेल. इतर क्षेत्रामध्ये काम करत असताना सेवानिवृत्तीनंतर जर कोणी विचारलं की तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं, त्या क्षेत्रातील लोक सांगतात, मला त्यावर टीका करायची नाही, पण ते सांगतात की माझा अहमदनगरला एक बंगला आहे, गावाकडे एक बंगला आहे, मी चिचुंडीच्या रोडवर एक 10 एकर जमीन घेतली आहे. या प्रकारचं त्यांचं वर्णन असतं. परंतु शिक्षक म्हणून काम करत असताना आमचं वर्णन यापेक्षा वेगळं असतं. आमचं वर्णन आमच्या विद्यार्थ्यांनी काय केलंय हे या ठिकाणी असतं. आज जरी हे शिक्षक मला नसतील, पण या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक कौतुकाचे 4 शब्द आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं हे मोठं यश आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी त्यांना नाही काही करता आलं, पण त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर चांगलं काम करतात, ती गोष्ट त्यांच्यासाठी कौतुकाची आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो बाळांनो, या ठिकाणी स्वतःला आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना कोणी तुम्हाला सांगेल तू इंजिनियरच व्हायचं, तू डॉक्टरच व्हायचं, तू शिक्षकच व्हायचं किंवा तू कृषी क्षेत्रामध्ये जायचं, पण तुम्ही कधीतरी आरशासमोर स्वतःला पहा आणि स्वतःला निर्गुण सांगा की तुला आयुष्यामध्ये काय करायचंय. जर तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकता